First, we can start. Hello, good evening. सर्वांना नमस्कार. It's such a joy to come together to study God's Word. आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण एकत्र आलेले आहोत. यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. So we welcome all of you in the wonderful, wonderful name of Jesus Christ. आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हे किती अद्भुत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. We are going to start our course. It's called Method of Bible Study. आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करत आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे पवित्र शास्त्र अभ्यास करण्याच्या पद्धती. That's a word of prayer. आपण प्रार्थना करून सुरुवात करूया. Father in heaven, we pray that you bless our time of studying your Word. स्वर्गीय पित्या, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याची ही वेळ तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. Give us your wisdom. तुझं शहाणपण तू आम्हाला दे. Open our eyes so we see the wonders of your Word. आमचे अंतःचक्षु उघड, यासाठी की तुझ्या वचनातल्या गहन गोष्टी आमच्या दृष्टीस पडू देत. And we see the wonders about you from your Word. तुझ्या वचनामधून तुझ्या जीवनामधील सत्यता आणि अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडू दे. Let there be clarity, and it would go under the authority of the Holy Spirit. सर्व प्रकारची स्पष्टता असू दे आणि सर्व गोष्टी पवित्र आत्म्याच्या अधीन राहू देत. In your precious name we pray. तुझ्याच नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन, आमेन. Amen. So, methods of the Bible study. आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याच्या पद्धती. It's very important to study God's Word. देवाच्या वचनाचा अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. Psalm 19 tell us many beautiful things about God's Word. आणि 119 or 90 19. 119 No, only 19. 19व्या स्तोत्रामध्ये देवाच्या वचनातील अनेक अद्भुत गोष्टी आम्हाला दिसून येतात. It tells us that it restores our lives, it enlighten our understanding. आणि ते आमच्या जीवनामध्ये आमचं जीवनामधील अनेक गोष्टी प्रकाशित करतं, आम्हाला मार्गदर्शन करतं देवाचं वचन. And then the 2 Timothy chapter 3, 16 and 17 tells us आणि दुसरे तिमोथी 3रा अध्याय 16-17 वचनामध्ये आम्ही पाहतो that God's word is breathed out by God. आणि देवाचं वचन हे देवाच्या मुखातून किंवा देवाच्या श्वासामधून आमच्याकडे आलेलं आहे, असं हे वचन आम्हाला सांगतं. And it is very useful, profitable for teaching, reproof, correction, and training us into righteousness. आणि देवाच्या वचनामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. देवाचं वचन आम्हाला बोध करतं, देवाचं वचन आमच्या चुका किंवा दोष दाखवतं, देवाचं वचन आमची सुधारणूक करतं आणि नीतिमत्वाच्या प्रशिक्षणामध्ये देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करतं. आमेन. And when we study God's word, it prepares us, equip us to do every good work. आणि मग अशा पद्धतीनं
आम्ही ज्या वेळेला देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेला देवाचं वचन आम्हाला सर्व प्रकारच्या सत्कृत्या करण्यासाठी ते आम्हाला मदत करतं. In the book of Joshua, chapter 1 and verse number 8, God said to Joshua, यहोशवाचा ग्रंथ पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, This book of law shall not depart from your mouth, हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्यापासून तू दूर करू नकोस, but you meditate on it day and night, रात्रंदिवस तू त्याचे मनन कर, and then you will carefully do what it says, ज्या वेळेला वचनाप्रमाणे तू आज्ञापालन करशील त्यावेळी and then you will prosper. You will have great success in life. तुझा जीवनामधील मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. Psalm 119, verse number 105 says, The word is the lamp to my feet and the light to my path. स्तोत्र 119 आणि 105 वचनामध्ये आम्ही वाचतो, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे. आमेन. And then Psalm 119, verse number 11 says that the psalmist says, I have stored up your word in my heart that I might not sin against you. 119व्या स्तोत्राच्याच 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा, तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेलं आहे, यासाठी की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. When we study God's word, we handle the word of truth rightly. या देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्ही बरोबर रीतीनं देवाचं वचन हाताळू शकतो. Then in the book of Ezra, we read that Ezra set his heart to study the word of God. एज्राच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो की एज्रानं स्वतः निश्चय केला होता किंवा ठरवलेलं होतं की तो नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करेल, अध्ययन करेल. आमेन. So he set his heart to study God's word, to obey God's word, and to teach God's word. आणि एज्रानं निश्चय केला होता, ठरवलेलं होतं की तो देवाच्या वचनाचा अभ्यास करेल, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करेल आणि देवाचं वचन इतरांना शिकवेल. आमेन. So, why do we need to study God's word? आता प्रश्न असा आहे की आम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास कशासाठी करायला पाहिजे? Of course, we found many reasons. त्यासाठी बरीच कारण आम्ही पाहतो. And Jesus even said, Man shall not live by bread alone, but by every word that comes from the mouth of God. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देखील सांगितलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने जगेल. So for our spiritual growth, because we are spiritual beings, for our spiritual growth, we need to study God's word. आम्ही आत्मिक जीव असल्यामुळे मनुष्य हा आत्मा, जीव आणि शरीर यांचा बनलेला आहे. मनुष्य आत्मिक असल्यामुळे आमच्या आत्मिक वाढीसाठी आम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करायला हवा. And then God wants us to do something
And to do it more effectively, we learn, we study God's Word. देवाची इच्छा आहे की या जीवनामध्ये आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी कराव्या. त्या गोष्टी प्रभावी रीतीनं करण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची आवश्यकता आहे. So it is very important to learn those methods how to study God's Word. आणि मग देवाचा वचन समजून घेण्यासाठी देवाचा वचनाचा कशा पद्धतीनं शिस्तबद्धरित्या आम्ही अभ्यास करून घेऊ शकतो हे आम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. When we do something and just do it without knowing how to do or the ways to do it more effectively, it's not very productive and it's not very pleasant. एखादी गोष्ट करायची आहे म्हणून आम्ही करतो, ती कोणत्या पद्धतीने करायची याची माहिती न घेता ती आम्ही करत जातो. त्यावेळेला ती गोष्ट फारशी प्रभावी होत नाही आणि त्याचा परिणाम देखील दिसून येत नाही. But once we know how to do things, it makes things very pleasant and we get good result. It's very productive. पण एखादी गोष्ट करण्यासाठी ती गोष्ट करण्याची जर पद्धत, योग्य पद्धत जर आम्हाला माहिती असली आणि त्या पद्धतीचा वापर करून आम्ही जर ती गोष्ट केली तर ती गोष्ट मग आनंददायी होऊ शकते, प्रभावी होऊ शकते आणि त्याचा योग्य परिणाम देखील घडू शकतो. And I believe you will agree with me. आणि मला वाटतं की याबद्दल तुम्ही माझ्याशी सहमत असाल. So, three things are very, very important. आता देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी किंवा Number, पवित्र शास्त्रातील देवाचं वचन समजून घेण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. आमेन. number one, observation. पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण करणे, पाहणे. Number two, interpretation. What does it mean? दुसरी गोष्ट म्हणजे इंटरप्रिटेशन, अर्थ लावणे किंवा स्पष्टीकरण करणे. Number three, application. आणि तिसरी गोष्ट देवाच्या वचनाचं योग्य लागूकरण करणे. So, good observation means what is there? आता चांगलं निरीक्षण म्हणजे एखादं वचन तुम्ही पवित्र शास्त्रातील वाचता किंवा एखादा अध्याय वाचता, स्तोत्र वाचता, त्यावेळेला त्या अध्यायामध्ये, वचनामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या बारकाईनं पाहणं. Another thing, authentic and accurate interpretation. What does it mean? What does it really means? आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी त्या वचनामध्ये आम्ही पाहिलेल्या आहेत, निरीक्षण केलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अर्थ काय आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण काय आहे हे पाहणं. And how does it relate to my life? आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही देवाच्या वचनामधील गोष्टींचं निरीक्षण केलं, देवाच्या वचनामधील निरीक्षण केलेल्या गोष्टींचा अर्थ लावला, तर तिसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टींचं आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे लागूकरण करू शकतो. आमेन. Lovely. I just need 1 minute. I will be back with you. या Yeah. आपण काही काळानंतरच परत येणार आहोत. Okay, let's carry on. आपण पुढे चालू ठेवूया. So,
In observation, we ask some question. आता पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण करताना आम्ही काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. We put on our thinking cap. आणि त्यासाठी आम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. We take the magnifying glass. आणि एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करण्यासाठी आम्ही भिंगाचा उपयोग करतो. या भिंगामधून लहान लहान गोष्टी आम्हाला मोठ्या दिसतात. Then we ask this question, first of all, number one, who is that person or who are these people? आता एखाद्या अध्यायाचा अभ्यास करताना, वचनाचा अभ्यास करताना पहिला प्रश्न आम्ही विचारायचा की कोण आहेत? या अध्यायामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत? What others tell about this person or about these people? दुसरा प्रश्न की ह्या अध्यायामध्ये हे जे लोक आहेत त्याबद्दल काय काय सांगितलेलं आहे? What is their character? त्या व्यक्तींचं चरित्र किंवा स्वभाव कसा आहे? Another thing, at what time? वेळ कोणती आहे? सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे? When? हे कधी घडलेलं आहे? Where? हे कुठं घडलेलं आहे? गावामध्ये आहे, सभास्थानामध्ये, मंदिरात, नदीकाठी, समुद्रकाठी कुठं घडलेलं आहे? What is taking place here? Is it a miracle? Is it a command? Is it a parable? आणि मग जो अध्याय आम्ही वाचला तो अध्याय एखादा दाखला आहे, एखादी आज्ञा आहे किंवा एखादी धोक्याची सूचना आहे? काय आहे त्यामध्ये? What is the location? आणि कोणत्या गावामध्ये हे घडत आहे? We read the story of Good Samaritan. आम्ही चांगल्या शमरोनाची गोष्ट वाचतो. There we see a man was traveling from Jerusalem to Jericho. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की एक मनुष्य यरुशलेमेवरून खाली यरिहोस जात होता. So here we find location, Jerusalem, Jericho. आणि या ठिकाणी यरुशलेम पासून यरिहो पर्यंत असे 2 गावांची नाव आम्हाला आढळून येतात. Then we say, what kind of place is Jerusalem? आणि मग आम्ही विचार करतो की यरुशलेम हे शहर काय आहे, की त्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत? Jerusalem, the city of peace. यरुशलेम म्हणजे शांतीचं नगर. Jerusalem, the city of God, where the temple was. आणि हे देवाचं शहर आहे, ज्या ठिकाणी देवाचं मंदिर आणि देवाची उपस्थिती आहे. Jericho, a city under यरीहो curse. शहर जे आहे That was a city under curse. आणि यरीहो शहर हे शापित शहर आहे, आम्हाला माहित आहे जुन्या करारामध्ये. And we know there are certain places that are stronghold of the enemy. There are places that are under curse. आणि अनेक गावं किंवा ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी सैतान किंवा शत्रूंची पकड आहे किंवा त्यांचे वसतिस्थान आहे किंवा ते त्या ठिकाणी त्यांचे अनेकांना त्यांनी बंदिवासात ठेवलेलं आहे. आणि अशी ठिकाणं जणू काही शापित अशी आहेत, शत्रूच्या सैतानाच्या अधिकाराखाली आहेत. But we know that God is able to break every curse from a place or from a person. आणि आम्हाला माहित आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधील किंवा एखाद्या गावामधील सर्व प्रकारचे शाप मोडून काढण्यासाठी देव समर्थ आहे. Jerusalem above the sea level.
आम्ही पाहतो की यरुशलेम हे शहर समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी असं आहे, डोंगराळ असं आहे. Jericho below the sea level. आणि यरिहो हे शहर समुद्र सपाटीपासून खाली आहे, म्हणजे खालच्या जागी आहे. Now the man is traveling from Jerusalem, from a city that is blessed with the presence of God, city of peace. Now he's going to the city that is under curse. आणि मग आम्ही चांगल्या शोम्रोनाच्या या कथेमध्ये पाहतो की हा व्यक्ती येरुशलेमेहून यरिहोकडे जात होता, म्हणजे उच्च स्थानावरून तो कमी उंचीच्या स्थानाकडे जात होता, किंवा आशीर्वादाच्या नगरातून येरुशलेमेमधून तो शापित शहराकडे यरिहोकडे जात होता. आमेन. And then he is attacked by the thieves, by criminals. आणि आम्ही वाचतो की येरुशलेमेहून यरिहोकडे जात असताना हा मनुष्य लुटारूंच्या, चोरांच्या हाती सापडला. And they left him half dead. आणि या लुटारूंनी त्याचं सगळं लुबाडलं आणि त्याला मारहाण करून, अर्धमेला करून त्याला वाटेवर टाकलं. So, spiritually speaking, we can take that when we leave God's presence, we have downhill journey. आत्मिक रीतीनं आम्ही त्यातून असा बोध घेऊ शकतो, ज्या वेळेला आम्ही देवाची नगरी, देवाचे लोक, देवाची उपस्थिती सोडून आम्ही शापित गोष्टींकडे जातो, खाली जातो, त्यावेळेला आम्ही शत्रूच्या हाती सापडतो आणि आमचं नुकसान होऊ शकतं. आमेन. And we are attacked by the enemy who steal, who kill, who want to destroy. आणि आम्ही शत्रूच्या हाती सापडतो, जो शत्रू चोरी करणारा आहे, नाश करणारा आहे, लुबाडणारा आहे. Another question we ask, when, at what time this happened? पुढचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे पवित्र शास्त्रातील वचनाचा अर्थ लावण्यासाठी, की हे कोणत्या वेळेला घडलं नक्की. Mark chapter 1 verse number 35 tells us मार्काच्या पहिल्या अध्यायाच्या 35व्या वचनामध्ये आम्ही वाचतो that Jesus, before the daybreak, went out to a solitary place to pray. आणि प्रभू येशू दिवस उजाडण्यापूर्वी अगदी पहाटेच्या वेळी एकांती गेला. So here we see early in the morning, Jesus went out to pray, teaches us that we need to pray and find a private place, solitary place, quiet place. आणि यातून आम्ही काय बोध घेतो, लागूकरण काय करतो. प्रभू येशू सर्व शिष्यांना सोडून दिवस उजाडण्यापूर्वी पहाटे एकांतिक जाऊन त्यानं प्रार्थना केली. आम्हीही प्रार्थनेसाठी एकांती गेलं पाहिजे आणि पहाटे दिवस उजाडण्यापूर्वी, आमचं सर्व दिनक्रम सुरू करण्यापूर्वी आम्ही प्रार्थनेमध्ये देवाच्या जवळ गेलं पाहिजे. Another question we ask, why? Why did God put this passage or Bible verse in the Bible? पुढचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे की का किंवा कशासाठी हे वचन देवाने या ठिकाणी घातलेलं आहे, किंवा हा अध्याय या पुस्तकामध्ये घालण्यासाठी देवाची योजना काय आहे, त्याचं कारण काय आहे, कशासाठी हे वचन या ठिकाणी आहे. In Genesis chapter 5, we find some names. उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला
बऱ्याच नावांची यादी सापडते. And this genealogy, most of the time, we skip, honestly speaking. आणि खरं पाहता पवित्र शास्त्रामध्ये अनेक ज्या वंशावळ्या आहेत, लोकांची नावं आहेत, ती वाचायला आम्हाला फारसं आवडत नाही. या वंशावळ्या टाळून आम्ही पुढं पवित्र शास्त्र वाचण्याचा नेहमी प्रयत्न करतो. They are boring, they are difficult, and we like to skip, honestly speaking. आणि खरं पाहता मग आम्ही प्रत्येक जण काय करतो, या वंशावळीतली नावं वाचणं आम्हाला कंटाळवाण वाटतं, आम्हाला बोर होतं, त्यातून काय अर्थबोध होत नाही असं आम्हाला वाटतं, म्हणून ते कधी आम्ही वाचत नाही. ते बाजूला सारून आम्ही पुढे जातो पवित्र शास्त्र वाचताना. But there must be a reason why God put that or inspired the author to write these words. एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले कोणतेही शब्द, वचन किंवा अध्याय हे विनाकारण देवानं लिहिलेले नाहीत. त्या प्रत्येक वचनासाठी, अध्यायामध्ये, गोष्टींमध्ये, युद्धामध्ये, वंशावळीमध्ये देवाचा हेतू आहे, तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. So in Genesis chapter 5, we find some names, difficult names like Adam, Seth, Enosh. आणि उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये आम्ही बरीच नावं वाचतो. त्या ठिकाणी आदाम आहे, शेत आहे, हनोक आहे, Mahaliel, Jared, Enoch, अं, इनोक आहे, अनोश आहे, कनान आहे. अशी बरीचशी नावं Methuselah, आम्हाला Lamech, उत्पत्तीच्या 5व्या Noah, अध्यायामध्ये या. केनान आहे, महलल आहे, नंतर यारेद आहे, हनोक आहे, मथुशलह आहे, लामेक आहे. अशी अनेक नावं, आणि नोहा, शेम, हाम, यापेत, अनेक नावं आम्हाला उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये दृष्टीस पडतात. So when we find the meanings of their name, आता पवित्र शास्त्रामधील प्रत्येक नाव, ते माणसाचा असो, डोंगराचा असो, नदीचा असो, कशाचंही असो, त्यामागं एक अर्थ दडलेला आहे. तो अर्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे. आमेन. we find a beautiful message. आणि मग या नावांचा अर्थ ज्या वेळेला आम्ही समजून घेतो, त्यावेळेला आम्हाला कंटाळवाण्या वाटणाऱ्या वंशावळीतही मधून आम्हाला देवाचा उत्तम संदेश प्राप्त होतो. आमेन. For example, Adam means man. उदाहरणार्थ, आदाम म्हणजे जमिनीपासून तयार झालेला मनुष्य. He was the first man. तो पहिला मनुष्य होता. Noah means rest, comfort. आणि नोहा म्हणजे विश्रांती, आराम, सांत्वन. Methuselah, who was मथुशेलह 969 years old, the oldest man mentioned in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य ज्याला लाभलं, 969 वर्ष जो जगला, तो मथुशेलह. His name means his death shall bring. आणि हे आम्हाला प्राप्त होऊ शकेल. Mahaliel, the blessed God. महालियल म्हणजे आशीर्वादित देव. And when we put all the meanings together, we get the message that the man is mortal and sorrowful. आणि मग ह्या सगळ्या नावांचा अर्थ एकत्रित केल्यानंतर त्यातून आम्हाला कोणता संदेश मिळतो, की मनुष्य हा देवानं सामर्थ्यशाली असा अद्भुत रीतीनं निर्माण केलेला आहे. But blessed God will come down, and his death shall bring us comfort and rest. आणि आशीर्वादित देव मनुष्य बनून पृथ्वीवर येईल आणि त्याच्या मरणाच्या द्वारे, वधस्तंभाच्या द्वारे मनुष्याला शांती
आरोग्य आणि जीवन प्राप्त होईल. You see, what a beautiful message we find here. आणि पहा, या कंटाळवाने वाटलेल्या वंशाळीच्या नावामधूनही किती अद्भुत असा संदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे. The things that sometimes we don't understand doesn't mean that they are useless. हा. आणि पवित्र शास्त्र वाचताना ज्या गोष्टी बऱ्याच वेळेला आम्हाला समजत नाहीत, याचा अर्थ असा नव्हे की त्यामध्ये काही अर्थ नाही, त्या अर्थहीन आहेत. There must be a reason why God has put those things in His Word. आणि देवानं काही कारणास्तव प्रत्येक शब्द, प्रत्येक वचन, प्रत्येक अध्याय पवित्र शास्त्रामध्ये घातलेला आहे किंवा लिहिलेला आहे, हे आम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. It's like saying that the one who has put a fence closer to around his house, there must be a purpose for that. आणि हे असं उदाहरण आपण घेऊ शकतो, एखाद्या व्यक्तीनं आपल्या घराच्या भोवती कुंपण घातलेलं आहे, याचा अर्थ ते कुंपण घालण्यामागे त्या घराच्या मालकाचा काहीतरी हेतू आहे, काहीतरी कारणास्तव त्यानं ते तसं केलेलं आहे. Let me give you another example. तुम्हाला आणखीन एक मी उदाहरण देतो. We know Jacob had 12 sons. आम्हाला माहित आहे याकोबाला 12 पुत्र होते. And if we put all the meanings of those names together, आणि याकोबाच्या 12 पुत्रांची जी नावं आहेत, त्यांचा अर्थ आम्ही जाणून घेतल्यानंतर we get a beautiful message. त्या सर्व 12 पुत्रांच्या नावाच्या अर्थामधून आम्हाला एक बोधपर संदेश देवाचा प्राप्त होतो. For example, Reuben. Reuben means, behold, a son is born to us. आता रौबेन हा एक याकोबाचा पुत्र होता. रौबेन म्हणजे काय? पहा, आमच्यासाठी पुत्र किंवा बाळ जन्मलेला आहे. Judah means, praise the Lord. यहूदा याचा अर्थ काय? प्रभूची स्तुती असो. Asher means happiness, joy. अशेर म्हणजे आनंद. Joseph means, add to my family. आणि योसेफ म्हणजे माझ्या कुटुंबाच्या जवळकीचा. Benjamin means the son of righteousness or the son of my right hand. आणि बेंजामिन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र किंवा नीतिमत्वाचा पुत्र. At birth, when Benjamin was born, Rachel called him Benoni, son of sorrow. आणि आम्हाला माहित आहे की याकोब आपलं सर्व सामान, आपली मुलं, गुरंढोरं घेऊन आपला मामा लाबेन याच्याकडून आपल्या मायदेशी परतत होता. त्यावेळेला वाटेवर याकोबाची पत्नी ही प्रसूत झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला आणि हे बाळंतपण तिच्यासाठी फार कठीण होतं. त्यामध्येच ती मरण पावली या बाळाला जन्म देताना. आणि या बाळाला जन्म दिल्यानंतर तिनं सांगितलं की हे बाळ मला इतकं दुःख घेऊन आलंय आणि हा दुःखाचा पुत्र आहे. But Jacob said, no, he is not the son of sorrow. He is the son of my right hand, son of my power and my strength. आणि हे डिलिव्हरी होताना याकोब त्या ठिकाणी नव्हता. याकोबाची पत्नी मरण पावली. याकोब परत आल्यानंतर त्या डिलिव्हरी करणाऱ्या बायकांनी सांगितलं की तुमच्या पत्नीनं या बाळाचं नाव दुःखाचा पुत्र म्हणून ठेवलेलं आहे. याकोब म्हटला, नाही, हा माझ्या दुःखाचा पुत्र नाही, हा माझ्या आनंदाचा पुत्र आहे, म्हणून हा माझ्या उजव्या हाताचा पुत्र. याकोबानं त्याचं नाव बेंजामिन ठेवलं की माझा हा बन्यामीन ठेवलं, उजव्या हाताचा पुत्र आहे किंवा हा धार्मिकतेचा पुत्र आहे. आमेन. And sometimes we feel in this way that maybe
our sons are bringing sorrow, our children are bringing sorrow, but they are our strength, and God can turn their life around. आणि कुटुंबामध्ये आई वडील म्हणून, पालक म्हणून बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं की आमची लेकरं आम्हाला खूप त्रास देतात, आमच्यासाठी खूप समस्या आहेत. पण आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आमची लेकरं ही आम्हाला देवाकडून मिळालेली देणगी आहे आणि आमची लेकरं कशीही असली तर देव त्यांच्यामध्ये बदल घडवू शकतो आणि देव आमच्यासाठी आमच्या लेकरांना आशीर्वादित करू शकतो. आमेन. We can be children of sorrow that bring sorrow to, pain to God's heart. हा. आणि आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, आमचं तारण होण्यापूर्वी, आमचा नवीन जन्म होण्यापूर्वी, आमच्या पापांची क्षमा होण्यापूर्वी आम्ही देवासाठी दुःखाचे पुत्र आणि कन्या होतो. पण देवानं आमच्यावर प्रीती केली, आम्हाला जवळ घेतलं, प्रभू येशूच्या रक्तानं आमच्या पापांची क्षमा केली, आम्हाला नीतिमान बनवलं, आम्हाला धार्मिकतेचं पुत्र बनवलं. आमेन. But God can change everything around when we come to Him, and He is able to change our life and make us children of righteousness. हा. आणि म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये देव कुणालाही बदलू शकतो, त्याचं परिवर्तन करू शकतो आणि दुःखाच्या पुत्रांना, दुःखाच्या वेदनेच्या पुत्रांना किंवा लोकांना तो आशीर्वादित करू शकतो, आनंदाचे पुत्र किंवा धार्मिकतेचे पुत्र असं बनवू शकतो. आमेन. So when we put all the meanings together of these wonderful names, we get the beautiful message. आणि मग याकोबाच्या 12 पुत्रांच्या नावामधील अर्थ ज्यावेळेला आम्ही शोधतो आणि तो एकत्र करतो, त्यावेळेला आम्हाला एक देवाचा अद्भुत संदेश त्यातून प्राप्त होतो. And what is the message? आणि मग तो संदेश काय आहे बरं? Behold, a son is born to us. पहा, आमच्यासाठी पुत्र जन्मलेला आहे. The one who hears, and the one who hears us, and the one who is attached to us. आणि जो आमचं ऐकू शकतो, जो आमच्याशी जोडलेला आहे, ज्याचा आमच्याशी नातेसंबंध आहे. Praise the Lord. He understands our struggle. प्रभूची स्तुती असो, कारण तो आमची धडपड, आमच्या अडचणी, आमच्या समस्या जाणू शकतो, समजू शकतो. And He gives us His grace and happiness and reward and honor. तो आम्हाला त्याचा सन्मान, त्याची कृपा, त्याचा आनंद, त्याची शांती देऊ शकतो. And He has added us to His family. त्यानं आम्हाला त्याच्या कुटुंबामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. आम्हाला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. And we are called the children of righteousness. आणि आम्हाला देवाचे पुत्र आणि कन्या किंवा धार्मिकतेचे पुत्र आणि कन्या असं संबोधण्यात आलेलं आहे. Do you see the gospel there? आणि या ठिकाणी तुम्हाला शुभवर्तमान दिसतं का? Do you see the gospel here in these names? आणि या याकोबाच्या 12 पुत्रांच्या नावामध्ये तुम्हाला प्रभू येशूचं शुभवार्ता किंवा शुभवर्तमान आढळून येतं का? So when we study God's word, we ask this question: why did God include this in the Bible? आणि म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास करताना आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की हे वचन किंवा हा शास्त्रभाग किंवा हे गोष्ट किंवा हे युद्ध देवानं या ठिकाणी का लिहून ठेवलेलं आहे? Let me do some research. Let me do some study about that. आणि मग आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, आम्ही त्याचा बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे. And the last thing is, how does it relate to me? हा, आम्ही पाहिलं की पवित्र शास्त्र अभ्यास करण्याचे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा वचनाचं किंवा अध्यायाचं निरीक्षण करणं,
दुसरा मुद्दा ते निरीक्षण करलेल्या गोष्टींचा अर्थ लावणं किंवा स्पष्टीकरण करणं. आता आम्ही तिसऱ्या गोष्टीकडे येतो. या स्पष्टीकरण केलेल्या अर्थ लावलेल्या गोष्टींचा संबंध आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे लागू करू शकतो. आमेन. Amen. So I'm going to give you a homework. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. I write down here on our chat box. आणि या ठिकाणी मी तो लिहिलेला आहे शास्त्रभाग. Let's see. We start this one. And the homework you have is let's see. Yes, it's Mark chapter 4 मार्काचा 4 या verse number 35 to 41. 35 ते 41. मार्ककृत सुवर्तमान 4था अध्याय 35 ते 41. मार्क 4 35 ते 41 वचन विद्यार्थ्यांनी वाचायचे आहेत. आणि ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं, निरीक्षण करून त्यातल्या सगळ्या गोष्टी शोधून काढायचे प्रश्न विचारून. दुसरं, त्या शोधून काढलेल्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावायचा आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. आणि तिसरं, या सर्व स्पष्टीकरण केलेल्या अर्थ लावलेल्या गोष्टींचा आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, शेताभातामध्ये आम्ही त्याचं समाजामध्ये कशा प्रकारे लागूकरण करू शकतो हे पाहायचं आहे. 3 गोष्टी करायच्या आहेत. निरीक्षण करायचं आहे, अर्थ लावायचा आहे आणि अर्थ लावलेल्या गोष्टींचं लागूकरण करायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. मार्क 4 35 ते 41 या वचनामधून. आमेन. Awesome. And next week we will be talking about interpretation. आता पुढच्या आठवड्यामध्ये अर्थ कशा प्रकारे आम्हाला लावता येईल किंवा कशा प्रकारे स्पष्टीकरण आम्ही करू शकतो निरीक्षण केलेल्या गोष्टींचं, हे सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. Sorry, we lost one session. आणि एक अभ्यासाचा तास आपण गमावलेला आहे काही गोष्टींमुळे. But we will try to cover lot आणि of मग stuff. ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत एका तासामध्ये, येणाऱ्या काही आठवड्यामध्ये त्या आपण समजून घेऊया किंवा त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. Great. God bless you. Have a wonderful evening, wonderful week. आणि देव तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, सेवेमध्ये आशीर्वादित करो. पुढचा आठवडा तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व प्रियजनांसाठी आशीर्वादित हो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येणार आहोत. तोपर्यंत प्रार्थनेमध्ये राहा, वचनामध्ये राहा. Remember, from where the teacher's work stop, the student's work start. एक गोष्ट This is the लक्षात ठेवा. deal. Yes. या अध्यापकांचं काम संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं काम सुरू झालेलं आहे. तुमचा जो गृहपाठ आहे योग्य प्रकारे करा आणि या गृहपाठामधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. जास्तीत जास्त वेळ त्याला द्या, जास्तीत जास्त वाचन करा, त्यामधून शोधा. तुमच्याकडे काही इतर पुस्तकं असतील, संदर्भ ग्रंथ असतील तर त्यापासूनही तुम्ही त्या निरीक्षण करू शकता, शोध करू शकता, अर्थ काढू शकता. आणि आज सांगितलेल्या 3 गोष्टींच्या द्वारे मार्क सुवर्तमान 4था अध्याय 35 ते 41 या वचनांचा तुम्ही उलगडा करू शकता आणि त्यांचं लागूकरण करू शकता. आमेन. Beautiful. And I want to encourage you also, if possible, please finish the Bible reading this year, the entire Bible from Genesis to Revelation.
मी सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजन देऊ इच्छितो की तुम्ही एक निश्चय करावा की या वर्षामध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्र तुम्ही वाचून काढा. त्यासाठी पवित्र शास्त्र नियमितपणे वाचण्याचे काही तक्ते आहेत तुमच्याकडे असतील तर चांगल्या गोष्टी आहेत. रोजचं पवित्र शास्त्र वाचण्याच्या मननामध्ये ते तक्ते दिलेले आहेत. जर तुमच्याकडे रोज किती अध्याय वाचायचं याचा जर तक्ता नसेल तर तुम्ही पास्टर प्रभाकर यांच्याकडे विचारपूस करू शकता. ते तुम्हाला दररोज किती अध्याय वाचायचे म्हणजे डिसेंबर 31 पर्यंत तुम्ही पवित्र शास्त्र पूर्ण वाचू शकाल. तुम्हाला ते तक्ता किंवा पाठवू शकतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला रोज वाचायचे आहेत. जुन्या करारातले काय अध्याय, नवीन करारातले काय अध्याय, आणि मग अशा प्रकारे डिसेंबर पर्यंत तुम्ही पूर्ण पवित्र शास्त्र वाचून पूर्ण करू शकता. आमेन. Amen. Thank you, dear brother Dongre. God bless हा. you. या आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो, पास्टरांचे देखील आभार मानतो. आपण प्रार्थनेत राहूया पास्टरांसाठी. देशभर जगामध्ये ते प्रवास करत असतात. त्यांचा प्रवास, त्यांचं सर्व शिक्षण, त्यांचं कुटुंब आशीर्वादित व्हावं. आणि या अभ्यासक्रमासाठी जे कोणी स्पॉन्सर आहेत, यासाठी ज्यांनी हात पुढे करून देणग्या दिलेल्या आहेत, आम्हाला त्यांची नावं माहीत नाहीत. जगभरातले अनेक लोक या कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहेत. त्या सर्वांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी कृपा करून प्रार्थना करा, जेणेकरून अनेक देशामध्ये हा अभ्यासक्रम देवाचं वचन जाईल आणि देवाच्या वचनाद्वारे अनेक लोकांचं परिवर्तन होईल, तारण होईल, देवाच्या राज्याची वाढ होईल आणि देवाच्या नावाचं गौरव होईल. आमेन. Amen. Okay, God bless you. And देव see तुम्हाला you next आशीर्वाद week. देव. आता या ठिकाणी आम्ही थांबत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. देवाच्या वचनामध्ये राहा, देवाच्या प्रीतीमध्ये राहा आणि देवाच्या गौरवासाठी आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आमेन. थँक्यू पास्टर. गॉड Thank ब्लेस यू. you. God bless. Praise Bye bye. Lord. Praise See you Lord, next Pastor. week. God bless Bye bye. you, dear brother.